आज सकाळ सकाळ गेली मच्छी आणायला. कोलंबी भेटली मस्तपैकी. मग भाजी वगैरे घेतली, बाजूला बघितली फळं. कोलंबी घेऊन आली घरी. एक बाजूला केलं वाटण आणि एक बाजूला केली मस्तपैकी कोलंबी साफ. मग केला कोलंबीचा रस्सा आणि भात मस्तपैकी घेतला जेवून. त्यानंतर आमच्या घरी आलेला मस्तपैकी पाहुणा. बघा कसा चिकना चिकना पाहुणा आहे. याचे मम्मी-पप्पा गेलेत मस्तपैकी बाहेर देशात फिरायला. सो त्यांनी ठेवलंय त्याला आमच्याकडे. पण हा आलाय तर आमची बिल्लू राणी झाली जराशी उदास, कारण की ती आहे बिचारी घाबरगुंडी. आता बघा कशी, बघा ही कशी दपून बसली. तशी आहे गुंडी, पण आता झाली घाबरगुंडी. मग नंतर मग झोपलेली तर बघितला तर आम्हाला मस्तपैकी उठवायला आलेला. मग त्याला थोडा दिला खाऊ आणि मी तेवढ्यात बघते तर ही अजून तशीच आहे. बघा तो तिथे खातोय, ही इथं घाबरून बसले. मग आम्ही तिघांनी मस्तपैकी गॅलरीत बसून बघितले पक्षी उडता उडता. त्यानंतर मी मस्तपैकी होऊन घेतलं फ्रेश. झोपलेली ना. मग नंतर बघितलं तर आत येऊन बराच असा पसारा पडलेला. मग कपडे घेतले जुळून, बेडशीट ठेवली पॅक करून, बाकीचे कपडे पण घेतले मस्तपैकी जुळून. छोट्या उशाला लावली कव्हर. मस्तपैकी संध्याकाळी केली दिवाबत्ती, घरात लावला मस्तपैकी कापूर आणि होऊन घेतलं रेडी. कारण की मला जायचं होतं आयब्रो करायला. तसं तर मी घरीच करते, पण आज विचार केला मस्त की बाहेर जाऊन करून यावं. त्यासाठी आम्ही निघालो पार्लरला जायला. मग मी तिकडे गेल्यावर मस्तपैकी आयब्रो करून घेतले. तिकडनं निघून मग आम्ही गेलेलो जरा खारी बटाटे घ्यायला, कारण की चहामध्ये खायला लागतात ना. मग तिकडनं आल्यावर बघा माझी आयब्रो कशी दिसते मी. आता बघूया यांची मस्ती चालू आहे. यांची मस्तीची दोस्ती होते की नाही. आजच्यासाठी एवढंच. भेटूया उद्या. बाय.